पहिलं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्या कामाकरता जिथे शिवसेनेचं संपर्क कार्यालय होतं शिवालय या जागेची आवश्यकता मेट्रोसाठी लागली आणि मग तिथे असलेल्या सर्व पक्षांची कार्यालय ही तात्पुरत्या स्वरूपात कुठे ना कुठेतरी त्यांना पर्यायी जागा देऊन हलवण्यात आलेली आहे। आणि आज आपण या खरं म्हणजे रवींद्र वायकर यांचं हे मंत्री महोदयांचं हे निवासस्थान आहे आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्या या निवासस्थानाची जागा पक्ष कार्यालयासाठी दिली। त्याच्याबद्दल मी रवी तुम्हाला शिवसेनेच्या वतीने धन्यवाद देतोय। नाही आपल्या पण तरी तुम्ही ती जागा दिलेली आहे। अर्थातच ही जागा तात्पुरत्या स्वरूपामध्ये सरकारकडनं दिली गेलेली आहे। ज्या वेळेला तिथलं काम पूर्ण होईल तेव्हा शिवसेनेचं शिवालय हे कार्यालय पुन्हा तिथे जाईल आणि वायकर इथे पुन्हा राहायला येतील। पण हे काम आता किती महिन्यात होणार आहे तोपर्यंत आपलं सरकार पण आलेलं असेल। तर मी आपल्या या शिवालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि एकूणच जी काही परिस्थिती आहे राज्यात देशात त्याच्याबद्दल कधी ना कधीतरी बोलेनच, पण तूर्त नेमके जे काही विषय आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं आपल्याशी बोलेन। अरे त्या तुम्ही बसा ना बोलतील हेमराजजीनं बसून। उद्धव साहेब ताजा विषय आहे आता महापालिका मुख्यालयात जेव्हा तुम्ही गेला होता घोषणा युद्ध रंगलं होतं आणि भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचं कळतं आहे। नाही मला माहिती नाही। एकूणच आजचा जो काही कार्यक्रम होता तो जीएसटी लागू झाल्यानंतर जी आम्हाला एक शंका होती किंवा आमच्या मनात तो प्रश्न होता आणि तो रास्त होता की ऑक्ट्रॉयचं उत्पन्न बंद झाल्यानंतर महापालिकेचं उत्पन्न जे आहे ते सुद्धा बंद होईल किंबहुना प्रत्येक वेळेला सरकारकडे हात पसरावे लागतील आणि मग थकबाकी जर का वाढत गेली तर महापालिका चालवणं हे फार कठीण झालं असतं। महापालिकेच्या माध्यमातून होणारी विकास कामं त्याला एक लगाम लागला असता आणि त्याच करता ज्या वेळेला जीएसटीची चर्चा सुरू झाली त्या क्षणापासून शिवसेनेने हा विषय लावून धरला होता। मी अरुण जेटलीजींना सुद्धा सभागृहात सुद्धा धन्यवाद दिलेले आहेत, त्यांना पुन्हा धन्यवाद देतो की त्यांनी हा विषय आमच्याकडनं समजून घेतला आणि तशा सुधारणा करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मानले, सुधीर भाऊ सुद्धा त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच होते आणि त्याचंच आजचं जे काही फळ होतं की महापालिकेला मुंबई महापालिकेला थांबून न राहता थांबून न ठेवता प्रत्येक महिन्याचं जे काही येणं आहे किंवा येणं होतं ते ॲडव्हान्समध्ये आता सरकारकडनं महापालिकेला मिळेल। नाही पण मुख्य मुद्दा आहे की दोन्ही पक्ष एकत्र आहेत महापालिकेत। आम्ही सगळे दोघं एकत्र होतोच ना। पण अशा पद्धतीने नगरसेवकाला मारहाण होते शिवसेने माझ्या कानावर अजून आलेली नाही बातमी। आल्यानंतर या कृतीचं समर्थन नाही अजून माझ्याकडे काही बातमी आलेली नाही, आल्यानंतर मी बोलेन। पण एक मुद्दा आणखीन लक्षात घ्या की दुसरा एक विषय तापतोय तो म्हणजे जसा पाऊस सुरू होतो तसे हिंदूंचे सण सुरू होतात। दहीहंडी येते, गणपती उत्सव येतो, नवरात्र उत्सव येतो, दिवाळी येते आणि दरवेळेला मात्र सुरुवातीला वातावरण तापतं, कायदे कानून आडवे येतात, रेड अलर्ट येतात, अतिरेक्यांच्या धोक्याच्या सूचना येतात, हल्ल्याच्या सूचना येतात आणि या सगळ्या वातावरणामध्ये जीव मुठीत घेऊन सण साजरे करावे लागतात। आता सुद्धा गणपती उत्सवाचा प्रश्न हा दरवर्षाप्रमाणे ऐरणीवरती आलेला आहे। मला असं वाटतं की याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघणं गरजेचं आहे। शिवसेना ही अतिशय उघडपणाने मी सांगतो की शिवसेना ही गणपती उत्सवाच्या बाजूने आहे। हे उत्सव चालू राहिलेच पाहिजेत, अगदी उत्सव म्हटल्यानंतर उत्साहातच ते झाले पाहिजेत। कायदे हे नंतर आलेले आहेत, जे माननीय शिवसेना प्रमुख सांगायचे की जनता ही कायद्यासाठी नाही तर कायदे हे जनतेसाठी आहेत। दरवेळेला 50 वर्ष 75 वर्ष 100 वर्ष 25 वर्ष जे येतात, मंदिर येतं, हॉस्पिटल येतं, इमारती येतात आणि मग तिकडे सायलेंट झोन होतो आणि तो सायलेंट झोन झाल्यानंतर गंडांतर गणपतीवरती येतं। मला वाटतं असाही कायदा केला पाहिजे की गणपती उत्सव जिकडे अधिकृत जुना आहे त्याच्या आजूबाजूला अशा इमारती येऊ देऊ नका, पण याच्यातनं कायमस्वरूपी तोडगा निघणं गरजेचं आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मला वाटतं बैठक आहे, या बैठकीत जर का समाधानकारक तोडगा निघाला नाही तर मात्र शिवसेना हा उत्सव
दणक्यामध्ये साजरा करणार हे आजच मी जाहीर करतो. सुप्रीम कोर्टाने याच्यावर दहीहंडीवरती ऑलरेडी नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता ना की शेवटी हे उत्सव साजरे करणारे हे अतिरेकी आहेत का? जर अतिरेक्यांशी चर्चा, काश्मीर विषयावरती जर चर्चेतनं तोडगा निघणार असं मानत असाल तर मग तेवढे तर काय अतिरेकी नाहीत. काही जर का चुका होत असतील त्यांना विश्वासात घ्या, त्यांच्याशी बोला, जे काही चुकीचं आहे ते त्यांना नीट समजून सांगा. मला नाही वाटत लोकांना त्रास देण्यामागचा उद्देश याच्या मागे कोणाचा असेल. दहीहंडी उत्सवावर जे निर्बंध आहेत ते गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहेत हे, पण याच्यावरती दमदाट्या करण्यापेक्षा त्यांना बोलून नीट त्यांना सांगायला पाहिजे. आणि जर ऐकलं नाही तर तुम्ही करा. पण विशेषतः मी गणपती उत्सवाबद्दल जे बोलतोय की दरवेळेला गणपती उत्सव आल्यानंतर बरं दर वर्षात ना उत्सव येतो, इतर सुद्धा कोर्टाचे आदेश आहेत ना, मग मशिदीच्या भोंग्यांचं काय? त्याच्याबद्दल कोणी काय आवाज काढत नाही. मग ते तुम्हाला 12 महिने 24 तास तुमच्या कानाशी असतात, त्याच्याबद्दल कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाच्याबद्दल त्याच्याबद्दल तक्रार करत नाही. पण हे जर का उत्सव वर्षातून एकदा येणार असतील तर मला असं वाटतं शिवसेना पुढाकार घ्यायला तयार आहे. उत्सव मंडळ तर आमच्यासोबत आहेतच, ठीक आहे, आपण काहीतरी मदत करू. पण अचानक तुम्ही काहीतरी तिकडे बांधता आणि त्याला सायलेंट झोन जाहीर करता आणि मग गणपती उत्सवावरती बंधनं घालता, हे चुकीचं आहे. गेल्या वर्षी काही पक्षांनी किंवा काही संस्थांनी पुढे येऊन आवाहन केलं होतं की उंचीची मर्यादा पाळू नका आणि दहीहंडीचा उत्सव तसाच साजरा करा. तुम्ही पण असं आवाहन करा का की नाही? याच्यामागे एक गोष्ट नक्की की दहीहंडीच्या बाबतीमध्ये शेवटी काही ठिकाणी मी सुद्धा सूचना दिल्या की जेव्हा मी पूर्वी फिरत होतो दहीहंडीच्या वेळेला की लहान लहान मुलं वरती चढतात, तिकडनं ती सटकली खाली आली, जीवाशी खेळ करून उत्सव नकोय, हे तर नक्की आहे. आणि आपल्याला आठवण म्हणून सांगतो की काही वर्षांपूर्वी जेव्हा स्वाईन फ्लूचा धोका पहिल्यांदा आपल्या लक्षात आला होता तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष असा होता की त्यांनी दहीहंडी साजरी करू नका असं आवाहन सगळ्यांनी केलं होतं. कारण नेमकं आपल्याला कळत नव्हतं की हा स्वाईन फ्लू कसा पसरतोय. गर्दीच्या ठिकाणी पाऊस बिऊस या सगळ्याच्यातनं तो पसरण्याचा धोका आहे असं सांगितलं गेल्यानंतर मी स्वतः पुढे आवाहन केलं होतं आणि ते आवाहन संपूर्ण सगळ्या दहीहंडी पथकांनी पाळलं पण होतं, मानलं पण होतं. त्याच्यामुळे जीवाशी खेळ कोणाशीच खेळायचं नाही, कोणालाच खेळायचं नाहीये. पण प्रत्येक वेळेला कायद्याची बंधने आमच्यावरच टाकून त्याचा बागुलबुवा करणार असाल तर तो बरोबर नाही. सरकारने सुद्धा केवळ तात्पुरता तोडगा न करता कायमस्वरूपी याच्यावरती तोडगा काढला पाहिजे. शिवसेनेचं म्हणणं असं आहे, जे मी आता जीएसटीच्या बाबतीत बोललो सभागृहात, की एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचा एक आढावा घ्यायला पाहिजे. जर नगराध्यक्ष तुम्ही जनतेतनं निवडण्याचा निर्णय घेतला, आम्ही पाठिंबा दिला, मग उद्या असा विषय तो मुख्यमंत्री का नाही निवडायचा जनतेतून? आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची घाई न करता त्याचा अनुभव काय येतोय तो बघितला पाहिजे. काही ठिकाणी असंही होतं की सत्ता म्हणून एका पक्षाचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी हे मोठ्या प्रमाणावरती येतात आणि मग नगराध्यक्ष किंवा पंच हा वेगळ्याच विचाराचा आला निवडून, तर तिकडे एक कामकाज होण्याच्या ऐवजी मतभेदांचंच प्रदर्शन जास्त होईल, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम हे त्या संस्थेला भोगावे लागतील. म्हणून मला असं वाटतं की घिसाडघाई न करता सगळ्या विषयावरती एक निर्णय घेतल्यानंतर आढावा घ्यायला पाहिजे, अंदाज घ्यायला पाहिजे. त्यातले चांगले वाईट काही गुण आहेत, दुर्गुण आहेत, चांगले काय घ्यायचे, वाईट काय काढायचं, हे करून पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे. या निर्णयाला शिवसेना विरोध करणार का? मी आता जे बोललोय ते माझी भूमिका त्याच्यात आली. कॅबिनेटमध्ये सर्वसहमतीने हे निर्णय होत असतात. बीजेपीकडनं सांगितलं जातं की कॅबिनेटमध्ये विरोध होत नाही, मात्र बाहेर नाही, असं नाहीये. त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या कॅबिनेट मंत्र्यांशी बोलू शकता. त्याही वेळेला शिवसेनेने भूमिका मांडली होती. एकूण माझं म्हणणं हेच आहे की कोणताही निर्णय घेताना नुसतं कॅबिनेटचं एकमत हे जसं गरजेचं असतं तसं निर्णय घेतल्यानंतर पुढचं पाऊल टाकताना पहिलं पाऊल जे घेतलं होतं त्याचं काय झालं हे बघून मग पुढचं पाऊल टाकलं गेलं पाहिजे. त्याला थोडं एक अवधी द्यायला पाहिजे. घाई करून करणार होणार नाही. विश्वासात घेतलं नव्हतं असं तुम्हाला वाटतं? विश्वासात घेतलं न घेतल्याचा मुद्दा नाही, आमचं मत आम्ही मांडलेलं आहे आणि मला असं वाटतं आता पुढचा निर्णय सरकार काय घेते ते बघायला पाहिजे. नाहीतर हा सगळा चोथा होणार असेल तरी सुधारणा नाही मानू शकत. जगात नाके बंद झाले सुरक्षेनंतर आणि मुंबईची सुरक्षा याबद्दल आपण वारंवार प्रश्न उठवले. सरकारने काही पर्यायी व्यवस्था अजून तरी केली नाही? तुम्ही याविषयी सरकारला विचारलं पाहिजे. तुम्ही काय मागणी करता? नाही, मी मागणी केलेलीच आहे. मागणी म्हणण्यापेक्षा मागणी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाहीये. आता सुद्धा प्रत्येक महिन्याला जो चेक दिला जाणार आहे तो काय माझ्यासाठी नाहीये, मुंबईसाठी आहे. आणि हे चेक नाके जे आहेत ते चेक नाके म्हणून राहिले पाहिजेत. ऑक्टा तुम्ही रद्द केला ठीक आहे, पण वाहनांची तपासणी झाली नाही तर उद्या काही अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सर चीनबाबत काय भूमिका आहे? नाही, माझं ऐकणार आहे का चीन? आता मराठवाड्याचा 27 जूनपर्यंत 14% फक्त फिट कर्ज
कर्ज वाटप झालेलं आहे मागच्या वर्षी आणि यावर्षी जे टार्गेट केलं ते फक्त 14% मग शेतकऱ्यांना परत सावकारच्या दारात जावं लागतं. म्हणून मी साधारणतः 9 तारखेच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये फिरून शेतकऱ्यांशी भेटणार आहे, बोलणार आहे. मराठवाड्याचा एक धावता दौरा माझा झालेला आहे. तसेच पहिल्यांदा मी सगळीकडे धावता एक प्रवास करणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांशी पुन्हा आता या दौऱ्यात सुद्धा मी शेतकऱ्यांशी बोलतच आहे. जे काही विषय मी मांडतोय शेतीच्या बाबतीतले हे माझे नाही आहेत, हे त्यांना काय उपयोग होणार आहे नाही होणार मी त्यांच्या सभेत विचारतो. उद्धवजी आता मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांची. मुंबईची काही शेतकरी दाखवले आपण भेटतात का मुंबईच्या शेतकऱ्यांना? तुम्ही मागणी केली नाही, पण मला असं वाटतं ऐकायला जरी विचित्र असलं तरी याची एकदा खरंच खातरजमा करायला काय हरकत आहे? करा ना. म्हणजे जर का खरंच मुंबईत शेतकरी असतील. नाही उद्धव साहेब तुम्ही मागणी केली होती मुख्यमंत्र्यांकडे की मागणी केली आहेच. पारदर्शक यादी जाहीर करा. मुख्यमंत्र्यांकडून जी यादी जाहीर झालेली आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे? तुमचा नाही विश्वास आहे? तसं नाही. माझी जी काय मागणी होती ती अशी आहे, मुख्यमंत्र्यांचं जी स्टेटमेंट्स आहेत त्याच्यात त्यांनी म्हटलं की 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल आणि जाहिरातीत पण म्हटलेलं की 89 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. मला 7/12 कोरा झालेल्या 40 लाखांची यादी पाहिजे आणि लाभ झालेल्या 89 लाखांची यादी पाहिजे. अर्थात ते 89 लाखात 40 लाख येत असतील हे गृहीत धरून 89 लाखात 7/12 कोरा झालेले 40 लाख आणि लाभ झालेले उरलेले याची यादी मला पाहिजे आणि ती मी घेणार. ती विधानसभेत आम्ही मागणार आहोत. तुम्ही विधानसभेवर मोर्चाही काढणार आहात या नाही, त्याच्यामध्ये एक मिनिट, ही कर्जमुक्तीच्या घोषणेच्या आधीची आमची घोषणा होती आणि हा मोर्चा हा कर्जमुक्तीसाठीच होता. सुदैवाने मोर्चा काढणारे म्हटल्यानंतर म्हणा किंवा शेतकरी, मी अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की शेतकरी रस्त्यावरती उतरला आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसैनिक उतरला. त्याच्यानंतर सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली. ती जर का केली नसती तर आम्ही आंदोलन पुढे केलं असतं, नक्की केलं असतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.